भूषण, डॉक्टर भूषण यांनी फक्त 4च धावा दिलेल्या अगोदरच्या षटकामध्ये. फिरकीपट्टू आहेत डॉक्टर भूषण. अगोदरचा या NISM एंड कडून गोलंदाजी केलेली, आता URC एंड कडून गोलंदाजी करतायत ते डॉक्टर भूषण. अभिजित पाटील यांना, हो काय चेंडू वळवलाय, जोरात मारायचा होता. प्रत्येकाच्या अगदी तोंडातून सुस्कार सुटला आणि चेंडू गेला तो निर्धाव. दर्शन अवस्कर सर मला असं वाटतं रेडी दिसत आहेत. डॉक्टर भूषण मारायचा होता ऑन साइडला, मॅक्झिमम स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला. निलेश सर जेवढे राहतील तेवढे फायदेमंद ठरणार आहेत ते बारामतीकर. आणि बारामतीकर हा चक्रव्यूह रचण्यामध्ये आतापर्यंत तरी यशस्वी झालेले आहेत. 2 लगातार चेंडू मेडन टाकण्यामध्ये यश आलेलं आहे. तर डॉक्टर भूषण यांना 4थं षटक टाकलेलं. भूषण यांनी आपल्या कोट्यातलं आता हे 2रं षटक भूषण टाकतायत आणि सांघिक 6वं षटक घेऊन आलेले आहेत ते डॉक्टर भूषण. हा ही चेंडू निर्धाव अफलातून गोलंदाजी, टाळ्या वाजवायला भाग पाडलं त्यांच्या सहकाऱ्यांना. बघा बारामतीकर खुश असतील की अशीच गोलंदाजी व्हायला पाहिजे. लगातार 3 चेंडू मेडन टाकण्यामध्ये यश आलेलं आहे ते डॉक्टर भूषण यांना. बारामती विरुद्ध रायगड असा हा पहिला सेमीफायनलचा सामना या NISMच्या मैदानावर रंगतोय महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगचा. ओ 4 चेंडू लगातार, 4 चेंडू मेडन. झटपट क्रिकेटमध्ये विकेटपेक्षा मेडनला जास्त महत्व आहे सर, आणि हे महत्व जाणून आहे गोलंदाज. डॉट बॉल्स मॅच जिंकून देऊ शकतात 8 ओव्हरमध्ये. 8 ओव्हरच्या षटकामध्ये डॉट बॉल मॅच जिंकून देऊ शकतात. हे सूत्र, हे गणित माहिती आहे ते बारामतीकरांना. हो हा ही चेंडू निर्धाव. बारामतीकरांच्या भाषेत बोलायचं झालं तरी म्हणजे तुम्ही उभं राहू नका इलेक्शनला, फक्त गप्प बसा, आहे ना, गप्प बसा. तरी हे सूत्र बारामतीकरांचं आहे. नाही सूत्र असं मी इथं सांगणार नाही, ते ऑटोमॅटिक कळतं लोकांना. बारामती म्हणजे ते व्यास विद्यापीठाचं आहे, राजकारण्यांचं विद्यापीठ आहे बारामती. हा चेंडू आल्या, आता मात्र प्रहार केलाय आणि हा झेल सुटलेला आहे. मला असं वाटतं मेडल ओव्हर जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ते डॉक्टर भूषण यांच्यासाठी. अफलातून षटक, 6वं षटक टाकलं तेही मेडन षटक डॉक्टर भूषण यांनी. पहिलं ना मेडन या टुर्नामेंट मधलं, महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग मधलं पहिलं मेडन षटक, तेही रायगड विरुद्ध DJ.